चेंडू जाऊन पोहोचेल फाईन लेग लॉंग लेगला सीमा पार अक्षय धुळवेच्या बॅटमधनं येतोय हा चौकार 4 धावा चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिला तर तब्बल 32 धावा धावफलकावरती मित्रांनो 2 षटक संपलेले आहेत षटक क्रमांक 3 चालू आहे गोलंदाज दत्त यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र घेऊन काढलाय त्याच बरोबरीनं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब 2 धावा तिकडे मात्र येतील 2 धाव्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलं आकडे देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा चेंज झाले तब्बल 34 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत 34 रन ऑन स्कोर कार्ड 34 धावा धावफलकावरती यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र घेऊन काढलाय कव्हर पॉइंटला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत चेंडूला फेल केलं गेलं दरम्यान जो कालावधी भेटला त्या कालावधीमध्ये धावा देखील पूर्ण केलेल्या असतील एक सिंगल आली एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलं धावफलकावरती धावा तब्बल 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता त्याचबरोबरीने इथे जर आपण पाहिलं तर त्या चेंडूवरती एक सिंगल आली एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलं त्याचबरोबरीने षटक देखील मात्र मैदानाच्या मध्ये संपलं जाणार आहे 3 षटकं संपली पहिल्या 18 बॉलमध्ये पहिलवान नितीन दादा वाडेकर स्पोर्ट फाउंडेशन भांबोली शिंदेगाव या टीमनं मित्रांनो लावल्यात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावाच्या मात्र धावफलकावरती मानाची क्रीडा स्पर्धा मैत्री चषक 2025 ला देखील मित्रांनो आपण खऱ्या अर्थाने पाहतोय निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवतोय आकर्षक अंपायर पॅनल आकर्षक कॉमेंटेटर पॅनल देखील या स्पर्धेसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचप्रमाणे 77,000 रुपयांचं मानाचं पारितोषिक आहे फायनलच्या दिवशी देखील जर आपण पाहिलं तर विशेष आकर्षण खऱ्या अर्थाने हिंद केसरी शिबा बैलाचा सन्मान देखील मात्र आपण याच मैदानावरती संपन्न करणार आहोत आखीव रेखीव नियोजनासह ही स्पर्धा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न देखील मात्र होतीये मैत्री चषक 2025 एक धावा आली एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं धावफलकावरती धावा 37 धावा यावेळेस पुढे सरसावत एक पाऊल पुढे घेत हा फटका मात्र घेऊन काढलाय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धावा आली एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं गेलं आकडे मात्र पुन्हा एकदा चेंज झाले गेले धावफलकावरती धावा तब्बल 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 38 रन ऑन स्कोर कार्ड 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती यावेळेस इथे मात्र एसके देखील थांबायला तयार नाही फटका तर खेळलाय एसके ऑन फायर लॉंग ऑनला येतोय षटकार 6 धावा 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर मित्रांनो 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 44 रन ऑन स्कोर कार्ड 44 धावा धावफलकावरती चांगला फटका आणि त्याच बरोबरीनं तिकडे मात्र एक धाव आली एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले धावफलकावरती धावा 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती 5 षटकांची ही मॅच सामना क्रमांक 1 दिवस क्रमांक 2 मैत्री चषक 2025 या स्पर्धेला आपण शिवदर्शन क्रीडा संकुलन चिखलगावच्या मैदानावरती आपण पाहतोय अथक परिश्रम कुशल संकल्पना आणि त्यातनं साकार झालेली ही स्पर्धा सुंदर फटका चेंडू डिपेंड विकेटला जाऊन पोहोचेल थेट सीमा पार येतोय अक्षय धुळवेच्या बॅटमधला हा षटकार 6 धावा 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा आहेत 51 धावा यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला हा फटका घेऊन काढलाय चांगला क्लास होता अक्षय धुळवेचा त्याच बरोबरीनं तिथे मात्र मैदानाच्या मध्ये 2 धावा ज्या मात्र बलून पूर्ण केल्या जाणार आहेत 2 धावा बलून पूर्ण केल्या गेल्या 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं मित्रांनो इथे 4 षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती धावा आहेत तब्बल 53 धावा ज्या मात्र धावफलकावरती
53 रन ऑन स्कोर कार्ड. पंचांचा निर्णय या स्पर्धेमध्ये मित्रांनो अंतिम राहणार आहे. आयोजक जे निर्णय घेतील ते निर्णय तुम्हाला तिथे मान्य करावे लागतील. वेळेचं बंधन असणार आहे. 5-5 षटकांचा आपण इथे सामना खेळवतोय. एका इनिंगसाठी तुम्हाला 21 मिनिटं असणार आहेत. 22व्या मिनिटाला तुमचं टायमिंग तिथे संपेल आणि दंडात्मक कारवाई तुमच्यावरती पंच करणार आहेत. 22 मिनिटांच्या वर जर तुमची इनिंग गेली तर एक क्षेत्ररक्षक तिथे मात्र पंच पॉवर प्लेच्या आतमध्ये घेतील. वेळेचं बंधन असणार आहे. टाइम इज मनी. मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्ही वेळेला जपावे, तुम्हाला नक्कीच जपेल यामध्ये ते मात्र शंका नाही. डेटोर स्लॉग होलला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा युवराज तयार अंतिम षटकामध्ये. यावेळेस इथे पहिलाच बॉल आणि त्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. एसके ऑन फायर येतोय त्याच्या बॅटमधनं हा षटकार. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. आकडे देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा चेंज होतील. धावफलकावरती धावा तब्बल 59 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 59 रन ऑन स्कोर कार्ड. 59 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र फटका देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. त्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न. धाव आली. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा आहेत 60 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पहिलवान नितीन तात्या वाडेकर स्पोर्ट फाउंडेशन मांबोली शिंदेगाव या संघाला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग क्रीज वरती आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जाईल. थर्डमॅनला येतोय हा चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. आकडे देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा चेंज झालेत. धावफलकावरती धावा तब्बल 64 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 64 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 5वं मार्गस्थ आहे. हा चेंडू मात्र अप्रतिम असेल. एस्टनवरनं चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल देखील मात्र तुम्ही आम्ही सर्वांनी मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धाव येणार नाही. धावफलक स्थिर आहे. अंतिम षटकाला इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस इथे थोडासा फुल टॉस चेंडू परंतु इथे फटका फसलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू प्रथमतः पडला. तदनंतर क्षेत्ररक्षक धावत पळत आले. चेंडूला फील्ड केलं. थ्रो चांगला तिथे मात्र आपण सर्वांनी पाहिलाय. दरम्यान त्या चेंडूवरती देखील एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 65 धावा ज्या मात्र धावफलकावरती. युवराज यांचा हा चेंडू धीम्या गतीचा चेंडू स्लॉट मध्ये चेंडू आला. चेंडूला पाठवलं प्लॉट मध्ये. सोमनाथ कारलेचा ट्रेडमार्क. येतो षटकार. 6 धावा आणि त्याच बरोबरीनं इनिंग देखील संपेल. एक इनिंग संपली. पहिल्या 5 षटकांमध्ये बनवल्या. पहिलवान नितीन तात्या वाडेकर स्पोर्ट फाउंडेशन बांबोली शिंदेगाव या टीमनं तब्बल 71 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. अंकुश भाऊ शेट्टे त्याचप्रमाणे उद्योजक समीर भाऊ धुमाल स्पोर्ट फाउंडेशन सावरकर 11 या टीमला 5 षटकांमध्ये 72 धावा. मित्रांनो बाहेर येताना आणि आतमध्ये जाताना एका लाईनअप मध्ये जाणं फार गरजेचं राहील. लगेचच आपण सेकंड इनिंगला देखील मात्र सुरुवात इथे करणार आहोत. सुंदर नियोजनासह कुशल संकल्पनेतनं खऱ्या अर्थानं हे मैत्री चषक इथे मात्र या चिखलगावच्या मैदानावरती संपन्न होतोय. ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस इथे मात्र संपन्न करणार आहोत. यानंतरची एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूने आंबेगाव तालुक्यातील एक मातब्बर संघ अर्थातच मैत्री 11 मंचार. त्यांच्या वर्णामध्ये खेड तालुक्यातील चाकण परिसरातील एक मातब्बर संघ वाघजाई नगर 11 या टीमला देखील मात्र आपण इथे पाहणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन या व्यासपीठाच्या समोर उद्योजक माननीय श्री निलेश दादा मुके यांच्या शुभ हस्ते
आपण यानंतरच्या मॅचचा टॉस जो मात्र संपन्न करणार आहोत. 71 झालेले आहेत, 72 बनवायच्यात. चला SK अँड कंपनी एका लाईनअप मध्ये तुम्ही लगेचच खेळपट्टीचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. समीर भाऊ धुमाळ आपणास विनंती आहे, आपल्या टीमचे सलामीचे 2 बॅटर तुम्ही मात्र खेळपट्टीवरती पाठवा. मैत्री चषक 2025. सिंह दत्ताभाऊ गोपाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. सेकंड इनिंगला देखील मित्रांनो मैदानाच्या मध्ये सुरुवात होईल. 2 सलामीचे बॅटर सावरदरी या टीमच्या मैदानावरती दाखल होतात. एका बाजूने दत्ता पितांबरे आणि दुसऱ्या बाजूने अक्षय यांना आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण दत्ता पितांबरेचा ट्रेडमार्क चेंडू सीमापार येतोय. दत्ताच्या बॅटमधनं हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. काय सुंदर फटका देखना ट्रेडमार्क देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिला आहे. दत्ता पितांबरेच्या बॅटमधनं या सीझन मध्ये या वर्षीच्या टेनिस क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी या दत्ता पितांबरेनं या खेड तालुक्यामध्ये केलेली आहे. काय जबरदस्त बॅटिंग. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आपण खेड तालुका KTPL मध्ये देखील आपण त्याला पाहिलं, परंतु निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अंबोलीच्या मैदानावरती त्याला पाहिलं. KPL कडूस प्रीमियर लीग मध्ये देखील त्याला पाहिलं आणि आज चिखलगावच्या मैदानावरती त्याला पाहतोय पुन्हा एकदा. इथे जर पाहिलं तर शॉर्ट फायनल लीग मध्ये त्याच्या बॅटमधनं हा फटका आलेला आहे. तिकडे मात्र त्या चेंडूवरती 1 धाव जी मात्र बोलून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 7 रन ऑन स्कोरकार्ड 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पहिलं मार्गस्थ आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम डिपिट विकेटला. क्षेत्ररक्षक चुकी करतील, चुकीला माफी नाही. चेंडू सीमापार येतो. मैत्री चषकाचा हा चौकार. 4 धावा.
4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढील. आकडे मात्र पुन्हा एकदा चेंज झालेले आहेत. तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडू जाऊन पोहोचेल थेट सीमारेषा पार. अक्षयच्या बाट मधनं येतोय हा चौकार. 4 धावा. 4 धावेले धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. आकडे देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा तब्बल 15 धावा ज्या मित्रांनो धावफलकावरती आहेत. चेसिंग मध्ये बॅटिंग करत असताना साबरदरी 11 या टीमला देखील मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दत्ता पितांबरे अक्षय ही सलामीची जोडी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये झुंज देत आहे. अक्षय ऑन फायर. एक पाऊल पुढे घेत चांगला तडाखा. हा तडाखा नव्हता, हा धुमधडाका होता. अक्षयच्या बॅट मधनं पुन्हा एकदा पॉवरफुल षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती आकडे देखील मात्र पुन्हा एकदा चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा तब्बल 21 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. रन ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती. पहिलं षटक इथे मात्र विजय यांचं संपलेलं आहे. षटक क्रमांक देखील मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये 2 सुरू होणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पिटूचा दुसरा षटक घेऊन कॅप्टन खोल खेड तालुक्यातील शिंदे गावाला बिलॉंग करणारा यशस्वी संघनायक सोमनाथ कारले धुयार याच्या स्वरूपात जर पाहिलं तर एक चांगला फटका आणि त्याच बरोबरीनं तिकडे मात्र त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र घेतली गेली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा. गुणलेखक मित्र युवराज गोपाळे आमच्या समवेत आहेत. काल देखील त्यांनी चांगलं गुणलेखन केलं. आज देखील चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. धावफलकावरती धावा आहेत 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती मैत्री चषक 2025 या स्पर्धेला आपण पाहतोय. अक्षय ऑन फायर. जबरदस्त क्लास. चेंडू मात्र तिकडे जाऊन पोहोचेल एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषा पार. येतोय अक्षय यांच्या बॅटमधनं हा चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल धावा असतील 26 धावा धावफलकावरती आहे. 72चा पाठलाग इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टेनिस बॉल क्रीडा स्पर्धेचा हा देखना सोहळा इथे मात्र या चिखलगावच्या मैदानावरती थाटलेला आहे. यावेळेस इथे हेलिकॉप्टर फटका प्रतिम. वा भाई वा. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. अक्षय यांच्या बॅटमधला षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक देखील मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा तब्बल 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 32 रन ऑन स्कोर कार्ड. आणि ह्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट. आलाय षटकार. 6 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे बिगिट. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा पुन्हा एकदा पुढील अंकामध्ये प्रवेश करतील. 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे मार्गस्थ आहे दुसरा. यावेळेस हा चेंडू इथे मात्र थोडासा लाईनच्या बाहेर असेल. गोलंदाज इथे गोलंदाजी करताना कॅप्टन कूर थोडासा भरकटलेला आहे. व्हाईट बॉल आला. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती. दुसरं षटक इथे आत्ता कुठे मार्गस्थ आहे. धावसंख्येचा पाठलाग जलद गतीने केला जातोय. चांगला फटका आला अक्षयच्या बॅटमधनं. तिकडे मात्र त्या चेंडूवरती
एक धाव जी मात्र बलून पूर्ण केली गेली. एका धाव्याने धाव फलक देखील मात्र मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलेला आहे. धाव फलकावरती धावा तब्बल 40 धावा ज्या मात्र धाव फलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम चेंडू हवेत लॉंग ऑफच्या वरना चेंडू थेट जाऊन पोहोचेल सीमा पार येतोय षटकार 6 धावा. षटक क्रमांक देखील मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलं जाणार आहे. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपला. पहिला 12 बॉल मध्ये अंकुश भाऊ शेटे समीर भाऊ धुमाळ स्पोर्ट फाउंडेशन सावरदरी 11 या टीमनं तब्बल बनवल्या 46 धावा. शेवटचे 18 बॉल बाकी असतील. 18 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही धावा किती बनवायच्यात तर तब्बल 18 बॉल मध्ये अजून 26 धावा बनवायच्यात. कोण जिंकेल ही मॅच कोण पराभूत होईल लीग फॉर्मॅट पद्धतीने आजचा दिवस आहे. एक मॅच जरी तुम्ही इथे पराभूत होत असाल तर तुम्हाला इथे दुसरा अजून एक चान्स इथे आज उपलब्ध असणार आहे. शिवदर्शन क्रीडा संकुलन चिखलगावच्या मैदानावरती ही देखणी क्रीडा स्पर्धा इथे मात्र संपन्न होत आहे. इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा उमेश मरगाज इथे मात्र तयार असेल. पहिलवान नितीन तात्या वाडेकर स्पोर्ट फाउंडेशन बांबोली शिंदेगाव या टीम कडनं चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती योग्य तो चेंडू इथे मात्र ठेवला. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला भेटला नाही. अर्थातच डॉट बॉल देखील मात्र इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत टिपला जाईल. फलंदाज अक्षय चांगली कामगिरी करून इथे होतोय फेल. बॅक टू द पवेलियन. विकेट येते. अक्षय देखील मात्र मित्रांनो इथे बाद होत आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र युवराज मैदानावरती आता दाखल होणार आहेत. नावाप्रमाणे नावाला साजेल अशी बॅटिंग इथे मात्र युवराज यांना देखील इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. चांगलं असं मैदान निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर बाजूला अरळा नदीचं भव्य असं पात्र देखील आपण पाहतोय. अगदी जर पाहिलं तर बाजूला चिखलगाव हे छोटंसं गाव ग्रामदैवत. त्यानंतर आपण अलगदपणे नदीच्या काठावरती एवढं सुंदर असं मैदान देखील मात्र पाहतोय. निसर्गरम्य वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं ही स्पर्धा मैत्री चषक इथे मात्र संपन्न होत आहे. चांगला फटका रिव्हर्स अटेन चेंडू मात्र जाऊन पोहोचेल बॅकवटला सीमा पार येतोय सनसनीत चौकार 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज होत आहेत. तब्बल आणि तब्बल मित्रांनो 50 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. सावरदरी 11 या टीमच्या 72 या अंकाचा पाठलाग चालू आहे. अजून 22 बनवायच्यात. यावेळेस इथे फटका प्रतिम नावाप्रमाणे युवराजचा हा ट्रेडमार्क चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय सनसनीत षटकार 6 धावा. सामना क्रमांक 2 एका बाजूने मैत्री 11 बनसर आणि त्यांच्या विरोधामध्ये वाघजाई स्पोर्ट क्लब वाघजाई नगर 11 या टीमला देखील मात्र आपण बघणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल तुम्ही व्यासपीठाच्या समोर या. आपण टॉस इथे मात्र संपन्न करणार आहोत. चला वाघजाई नगर टीम सोमनाथ भाऊ शेडगे या. आपण या ठिकाणी मैत्री 11 एच टायगर हंटर स्पोर्ट क्लब मनसर या संघाचे कॅप्टन देखील आलेले आहेत. या ठिकाणी उद्योजक निलेश दादा मुके साहेब आपणास विनंती आहे आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस देखील मात्र संपन्न करतोय. सीए साहेब आपणास विनंती आहे आपण देखील या. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे मात्र टॉस जो मात्र संपन्न करतोय. अप्रतिम फटका आहे चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार 6 धावा.
6 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 62 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 62 झाल्यात. 3 षटकांची सांगता देखील मात्र इथे होईल. 18 बॉल मध्ये पहिल्या 62 आल्या. शेवटचे 12 बॉल बाकी. 12 बॉल मध्ये 10 बनवायच्यात. नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न झालाय. नाणेफेक कोणी जिंकला? वाघजाई स्पोर्ट क्लब वाघजाई नगर या टीमने इथे मात्र नाणेफेक टॉस जो मात्र इथे जिंकलेला आहे. षटक क्रमांक देखील मात्र 4 ला इथे सुरुवात होईल. डिसिजन तुम्ही लवकरात लवकर त्वरित कळवायचा आहे. सोमनाथ भाऊ शेडगे. षटक क्रमांक 4 मध्ये अक्षय तुर्वे पुन्हा एकदा तयार. फटका मात्र इथे खेळायचा होता दत्ता यांना. पूर्णपणे बॅटवरती चेंडू जो मात्र येऊ शकला नाही. अक्षय तुर्वे आले गोलंदाजीच्या मार्कवरती ट्रॅकवरती. 4थ्या षटकामध्ये आपण त्यांना पाहतोय. शेवटचे 11 बॉल शिल्लक. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 10 बनवायच्यात. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम चांगला क्लास. दत्ता पितांबरे ऑन फायर. येतोय षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 68 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे मात्र उमेद चुकी करेल. चुकीला माफी नाही. त्याच बरोबरीने धावा देखील मात्र बलून पूर्ण केल्या गेल्या. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. 69 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका प्रतिम आणि त्याच बरोबरीने इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण बंटू मांडेकरचं देखील समोर पाहिलंय. तिकडे मात्र धाव येईल. पुन्हा एकदा एकच सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 70. अजून 2 बनवायच्यात. अजून विजयासाठी बॅटिंग टीमला 2 धावा बनवायच्यात. फटका प्रतिम. सामना फिनिश केलाय दत्ता पितांबरेनं. सुंदर क्लास. येतो षटकार. 6 धावा. सामना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अंकुश भाऊशेडे, समीर भाऊ धुमाळ, स्पोर्ट फाउंडेशन अर्थातच सावरदरी हा संघ इथे मात्र पहिल्या मॅच मध्ये विन झालेला आहे. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन सावरदरी टीम. पहिलवान नितीन तात्या वाडेकर, स्पोर्ट फाउंडेशन, बंबोली शिंदेगाव, तुम्ही देखील या मॅच मध्ये चांगला खेळ करून दाखवलात. अपयश तुमच्या वाटेला आलं हरकत नाही. पुढील मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा. तुमचं देखील मनपूर्वक मनापासून आभार. चला बाहेर येताना एका लाईनअप मध्येच यायचं आहे. अंपायर सर तुम्ही देखील आता व्यासपीठाच्या जवळ या. लगेचच आपण पुढील सामन्याला इथे मात्र सुरुवात करतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये असतील. एका बाजूने एच टायगर, हंटर स्पोर्ट, मैत्री 11 मनसर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर वाघजाई स्पोर्ट क्लब वाघजाई नगर या टीमला पाहणार आहोत. उद्योजक माननीय श्री भानुदासजी गायकवाड साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. मनापासून मनपूर्वक त्यांचं देखील या मैत्री चषकामध्ये आम्ही करतो स्वागत. एका लाईनअप मध्ये आता संघ दाखल होईल वाघजाई नगर. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आज या स्पर्धेच्या निमित्तानं प्रणवदादा